नमस्कार मित्रांनो, कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर एक छोटी घोषणा केली आणि ₹230 शेअर थेट 1800 पार. एका रात्रीत असं काय झालं आहे आणि काय आहे ही शेअरची बातमी, आपण सविस्तर आणि थोडक्यात जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. शेअर बाजारात कधी कधी अनपेक्षित चमत्कार घडतो आणि असाच एक प्रकार अमेरिकन बाजारात बुधवारी पाहायला मिळाला. तोट्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेल्या अल्बर्ट्स आयएनसी या लोकरच्या शूज बनवणाऱ्या कंपनीचे शेअर अचानक प्रचंड वाढले आहेत. दिवसभरात कंपनीचा शेअर्स $2.49 सुमारे ₹230 थेट $16.99 म्हणजेच ₹1840 पोहोचला आहे. म्हणजे तब्बल 582% तो वाढला आहे. या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट क्रॉपही $22 मिलियन वरून $150 मिलियन पर्यंत पोहोचले आहेत. कधी काळी या कंपनीचं व्हॅल्युएशन $4 अब्ज पेक्षा जास्त होतं. मात्र मागणी घटल्याने आणि सततच्या तोट्यामुळे कंपनीची परिस्थिती खालावली आणि ती फक्त $22 मिलियन पर्यंत आली. अनेक स्टोअर बंद पडत असून कंपनीचं भविष्य अनिश्चित झालं होतं. अशा परिस्थितीत कंपनीने एक धक्कादायक निर्णय घेतला. तो म्हणजे ते आता शूज बनवणार नाहीत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. या घोषणेमुळे गुंतवणूकदारांचे उत्साहाची लाट उसळली आणि शेअर थेट रॉकेट झाला. अल्बर्ट्स आयएनसी आता पूर्णपणे आपला व्यवसाय बदलणार आहेत. कंपनीने जाहीर केले आहे की ती फुटवेअर व्यवसायाला अलविदा करून AI इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात उतरणार आहेत. या नव्या रूपांतरात कंपनीचे नाव न्यू बर्ड्स AI असेल. कंपनीने $50 मिलियन नव्या गुंतवणुकीतून हाय परफॉर्मन्स म्हणजेच जीपीयू ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट इन्फ्रास्ट्रक्चर खरेदी करणार आहेत. भविष्यात जीपीयूस आणि AI नेटिव क्लाउड सॉल्युशन पुरवणारी कंपनी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा तिचा उद्देश आहे. बाजारातील तज्ञ या बदलाकडे संधी साधूपणा म्हणून पाहत आहेत. स्वातंत्र्य रिटेल कन्सिडर यांच्या मते हा सध्याचा AI ट्रेंडिंगचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. नवीन तंत्रज्ञान आलं की अडचणीत आलेल्या कंपन्या त्यांचं नाव वापरून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. .com युगात कंपनीने आपल्या नावामागे .com जोडले होते, तर क्रिप्टोच्या लाटेत लॉंग इन्संड आयसंटीने स्वतःचे नाव लॉंग ब्लॉकचेन असे नाव बदलले होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कंपनीकडे सध्या AI क्षेत्रातील कोणताही ठोस अनुभव किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नाहीत, फक्त एक योजना आणि नवीन नाव आहेत. तर तुम्हाला काय वाटतं या कंपनीबद्दल हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.